शेतकऱ्यांना आत्महत्यांपासून प्रवृत्त करण्यासाठी राज्यात आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेनं अनेक कार्यक्रम हाती घेतलेत। यासाठीच आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी नुकताच बुलढाणा जिल्ह्यातल्या लोणार इथं शेतकरी मेळावा घेतला। यावेळी हजारो शेतकऱ्यांची उपस्थिती होती। देशातली खेडी देशाचा प्राण आहेत, त्यामुळे देश सुदृढ करायचा असेल तर स्वच्छ, सुंदर आणि सुदृढ गावांची निर्मिती करणं काळाची गरज आहे। आज सगळं जग भारताच्या कृषी शेती स्वीकारण्यासाठी उत्सुक असताना आपण मात्र जगाने टाकून दिलेल्या तंत्राचा शेतीत वापर करत असल्याचं ते म्हणाले। येत्या काळात जलसंधारणाच्या कामावर भर द्यावा, आदर्श गाव निर्मितीसाठी गावातील तंटे गावातच मिटावेत, गावातल्या प्रत्येक मुलाला शिक्षण मिळण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन त्यांनी केलं। शेतीमध्ये गायींचं महत्त्व लक्षात घेऊन शेती वाचवायची असेल तर प्रत्येक शेतकऱ्याकडे जनावरांची संख्या वाढलीच पाहिजे याचा आग्रह धरत त्यांनी गोहत्या बंदीची मागणी केली आहे। प्रत्येक शेतकऱ्यांना आपल्याकडील पशुसंपदा वाढवावी असा सल्ला त्यांनी यावेळी दिला। या कार्यक्रमाला राज्याचे कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे देखील उपस्थित होते। रसायन मुक्त खेती के लिए आप लोग अपना पूरा ध्यान लगाओ, ठीक है ना। और गाय का संपत्ति बचाना चाहिए, जानवरों का संपत्ति देश का बड़ा संपत्ति है, इसको बचाना चाहिए। अभी विदर्भ में आप जानते हैं कितने किसान आत्महत्या किए जा रहे हैं। एक तो पानी नहीं है, फिर उनके पास जानवर नहीं है। मैं आपको एक बात बताऊं, कंबोडिया में ऐसा ही परिस्थिति थी, बहुत लोग आत्महत्या, किसान आत्महत्या करते थे, तो वहां की सरकार ने सबको एक एक गाय और बछड़ा दिया। और जब गाय बछड़ा मिल गया, फिर उसके गोबर से वो लोग खेती में भी डालते थे, खेती भी करते थे, फिर आत्महत्या करना बंद हो गया वहां। ये वहां की आंकड़े बताती हैं, कंबोडिया देश की। हमारे देश में हम क्या कर रहे हैं, मीट एक्सपोर्ट कर रहे हैं।